15 ऑगस्ट आणि गोकुळ अष्टमीला चिकन मटनची दुकानं कत्तलखाने बंद करण्याचे आदेश नागपूर महानगरपालिकेने काढलेले आहे। मात्र एकंदर म्हणजे तसाही श्रावण मास सुरू आहे, अशामध्ये चिकन मटनच्या दुकानामध्ये काय परिस्थिती आहे, त्यांना काय वाटते या सगळ्या महानगरपालिकेच्या आदेशासंदर्भामध्ये हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आपण या चिकनच्या दुकानामध्ये आहोत। या ठिकाणी काही ग्राहक पण आहे आणि दुकानदार पण आहे। पहिले दुकानदाराकडून विचारण्याचा प्रयत्न करूया। दादा, काय सांगाल, महानगरपालिकेने ज्याप्रमाणे आदेश काढलेले आहे की 15 ऑगस्ट आणि गोकुळ अष्टमीला दुकानं बंद राहणार। 15 ऑगस्टला सर तर आपलं बंदीच असतो, तो 15 ऑगस्ट आणि गोकुळ अष्टमीला तर महानगरपालिकेचे आदेश आहे, तर आपल्याला तर पाळावंच लागेल त्या गोष्टी ना। आपण बंदच ठेवतो 15 ऑगस्टला पण आणि गोकुळ अष्टमीला पण। याचा काही परिणाम तुमच्या? तसे पण श्रावण चालू, एक दिवस का एवढे पण काही कस्टमर काही राहत नाही, पण परिणाम तर पडतो थोडा बहुत, पण एवढं काही खास आहे नाही। बंद तिकडून अगर आदेश आला आपल्याला बंद करायचं तर आपण बंद ठेवून देऊ। महानगरपालिकेचे आदेश आहेत तर बंद आम्ही पाळायला तयार आहोत असं हे दुकानदार सांगतात। हे काय वाटतं तुम्हाला, काय वाटतं? यार नाही, बरोबर आहे। मग महानगरपालिकेनं केलं तर म्हणजे बरोबरच आहे का। एखाद दिवस दुकान बंद केलं तर काही फरक नाही पडत तेवढा। थोडंफार श्रावण चालू असल्यामुळं कसं धंदेपाणी नाही आहेत ना, त्याच्यामुळं ठीक आहे। आता 1-2 दिवसाची बंदी पडणार, 15 ऑगस्ट आपण बंदच राहते, येई सही एक दिवस आणखी काही। 15 ऑगस्टला दरवर्षी बंद असतं? हो, दरवर्षी बंद असतं। दरवर्षीनुसार सगळं 15 ऑगस्ट बंद राहतं, 26 जानेवारी ज्या दिवसानं आपलं बंद राहते त्यानुसार बंद राहतं। गोकुळ अष्टमीचा आदेश पहिल्यांदा आला? हां, पहिल्यांदा आला। तर यावेळी तुम्ही आदेश आणला तर आमचं तर पालनच आहे करणं बा, सरकार म्हटलं तर आपलीच आहे, बस एवढंच आहे। नक्कीच दुकानदार तर म्हणतात आहे की महानगरपालिकेने आदेश काढला तर बंद ठेवायला हरकत नाही। ग्राहकसुद्धा आपल्यासोबत या ठिकाणी आहे। काय सांगाल, 15 ऑगस्टला आणि गोकुळ अष्टमीला चिकन मटनची दुकानं बंद राहणार आहे? काही फरक पडत नाही त्याच्यानी, एक दिवस नाही खाल्ल्याने काही फरक तर पडणार नाही। बस तुला काय वाटतं? आपल्याला बी काय नाही लागत 1-2 दिवस खाल्ल्यानं, हा चालते ना। 15 ऑगस्टच्या और का गोकुळ अष्टमीचे बंद बी राहिलं तर चालून जाते। हा, नक्कीच आपण या ठिकाणी जर बघितलं तर आपण या दुकानामध्ये आहोत। दुकानदारही म्हणतात आहे की 15 ऑगस्टला तर आम्ही दरवर्षी बंद ठेवतोच, गोकुळ अष्टमीचा यावेळेस जर समजा तसा निर्णय झाला असेल तर त्याचंसुद्धा स्वागत आहे। एक दिवस बंद ठेवल्याने काही फरक पडणार नाही। तसाही श्रावणाचा महिना सुरू आहे, कस्टमर तसेही कमी असतात, धंद्यावर फरक थोडाफार पडेल। मात्र जर प्रशासनाने अशा प्रकारचे आदेश काढले असेल तर त्याचं स्वागत दुकानदारसुद्धा करताना पाहायला मिळतं। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।